नमस्कार मित्रांनो, बघू शकता सुप्रसिद्ध गाडा मालक आपले नाना शेठ आहेत. नाना शेठ नमस्कार. नमस्कार. नाना, आज काय सांगाल? एक चांगलं मैदान मुंबईमध्ये एक प्रथमतच आपल्याला थारचं मैदान बघायला भेटतं. कुठं ना कुठेतरी अशा अपेक्षा लागलेल्या आहेत. बऱ्याचशा वेळेला चांगल्या मैदानामध्ये आपलं बॅड लक झालं, पण या मैदानामध्ये एक चान्स देखील आपल्याला आहे. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? नाही, सगळ्यात प्रथम तर मी आयोजकांचं म्हणजे हे करतो की जे आपण इथून 400-500 किलोमीटर ही मैदानं बघायला जात होतो 3 फेऱ्यांची, पण आपल्या आयोजकांनी आज आपल्या इथं अशी 3 फेऱ्यांचं मैदान ठेवलं आणि ते पण थार गाडीचं. की आपल्याला थार गाडी किंवा फॉर्च्युनर बोललो तर चंद्रार दादांची आठवण यायची, पण आता आमदार केसरीची आठवण 100% पुढच्या टायमाला येईल आपल्याला. कुठेतरी आनंदाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी आणि प्रतिसाद देखील तेवढाच चांगला भेटलाय. त्याच्यामध्ये आपला सर्जा देखील आलाय, म्हणजे प्रेक्षकांची एवढी गर्दी एक वेगळाच आनंद देऊन जातं. आता तुम्ही बघताय मैदानामध्ये बिनजोडला कमी असता, पण 3 फेऱ्याच्या मैदानाला वेगळाच क्रेज आपल्याला बघायला भेटतं सर्जाचा. काय सांगाल तुम्ही? नाही, 3 फेऱ्याच्या मैदानाला सर्जाचं वेगळा क्रेज भेटतं, म्हणजे जे त्याचे जे चाहते आहेत ते जे त्याला बघायला येतात ना, त्याच्यामध्येच आम्हाला आनंद होतो. आणि आज देखील एक चान्स आहे, मग कुठेतरी कडेने लागलेली आहे. मनाला खंत देखील वाटतं की नाही की काय होतंय, पण जिद्द सोडायची नाही. आपण जिद्द सोडतच नाही. आता मागं पण आम्ही देवेंद्र फडणवीस केसरीला सर्जाला आम्ही पब्लिकवरनं टाकला होता, तेव्हा पण हीच गाडी होती, तरी आम्ही 1 नंबर केला होता. बरोबर. पण आता इथं असं आहे की सगळेच नंदी पळासाठी येतात, सगळे नंबरसाठी येतात, त्यामुळे कोणाच्या नशिबात जाईल ते नाही सांगता येत. सगळे दिग्गज आज फायनलला बघायला भेटन, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातील लढत बघायला भेटणार आहे सेमीला, फायनलला. महाराष्ट्राचे सगळे दिग्गज, म्हणजे कोणी पश्चिम महाराष्ट्रातून तर कोणी संभाजीनगरहून, कोणी मुंबईहून, सगळे टॉपचेच नंदी आज फायनलला. म्हणजे कुठं ना कुठेतरी एक आनंदाची भावामध्ये एक लढत पण बघायला भेटेल आणि कोण तो मानकरी होईल एक अशा अपेक्षा लागलेली आहे. बघा, आमच्यामध्ये गुरु शिष्याची लढत होईल. बकासूर सर्जाचा गुरु आहे, बरोबर आहे. आज ती गुरु शिष्याची लढत म्हणजे ते सगळे एकत्रच आता फायनलला आलेत. आता बघू कोणाला होतोय तो. एक आवर्जून प्रश्न घेईन की बघा, जेव्हा असे चांगले मैदान असतात, आपला सर्जा असू द्या किंवा बकासूर असू द्या, हे दोन्ही गुरु शिष्य आहेत ना, कडीलाच लागतात. एक काय बोलाल, म्हणजे आमच्या नशिबाला कड आहे. हां नशिबालाच कड आहे, पण 100% एक ना एक दिवस, म्हणजे काय बोलतात, रात्रीच्या नंतर नक्कीच सूर्य उगवतो. तसंच काहीतरी आपल्याला आज या मैदानामधून अपेक्षा लागलेली आहे. तसे सूर्य उगवलेले आहेत ना. आता कडनी मागं टायमाला आम्ही पळालो, त्या टायमाला पण लखन आणि सर्जा होता, तर आम्ही सर्जाला कडनी टाकला, पब्लिकवर टाकला, तरी 1 नंबर केला. आज पण तसंच काहीतरी. मग आजचं नियोजन कसं काय केलं? कारण का बघा, आजचं नियोजन अरुण आणि जगदीश तुम्हाला माहिती आहे, तो बरोबर करतीलच. नक्कीच दादांबद्दल काय सांगाल? कारण का ते दोघे असे आहेत ना की एका क्षणात म्हणजे सूत्र हलवू शकतात. कसं आहे माहिती आहे का, आज आमचे तिघांचं त्रिकूट आहे, बरोबर आहे. ते 2 जण सूत्र हलवत आहेत, पण त्याच्यामध्ये आपण कधी फेराफेरी करत नाही. तुम्ही जे कराल ते पूर्व दिशा. कुठेतरी विश्वास पण म्हणावा लागेल. नाही, त्यांच्यावर 100% आपला विश्वास आहे. दादा, मैदानामध्ये आता बघायला गेलं तर बकासूर देखील आलेला आणि सगळी जण बोलत होती की म्हणजे बकासूर सर्जा म्हणजे कुठेतरी एक सेमीमध्ये नको लागायला, पण फायनलला शेवटी ती भावाभावामध्ये लढत होणारच आहे. नशिबाने आपल्याला समजा सेमीमध्ये नाही लागली आणि दोन्ही नंदी गुलालासाठी देखील पात्र होताना दिसत आहेत. काय बोलाल? नाही, आमची पण इच्छा होती की ती गाडी आमच्यात नाही लागावी, तर देवानी ते तसं आपलं ऐकलं, समजावं, आणि त्या गाड्या अलग अलग झाल्या. आता काय शेवटी फायनल आहे, त्या फेऱ्याला सगळे एकत्र येणारच. आणि आज देखील बघायला गेलं तर चांगला गुलालासाठी पात्र. आज काही ना काहीतरी होणारच आहे, काहीतरी कोणाला काहीतरी भेटणारच आहे, एक गुलाल घेऊन जाणार आहे. कसा आजचा आनंद असणार आहे? ना, आजचा आनंद असणार आहे असा की आपल्या स्वतःच्या भूमीमध्ये आज 3 फेऱ्यांचं मैदान आहे आणि त्या भूमीच्या मध्ये आपण गुलाल घेतोय, म्हणजे आपल्याला आनंद. आता आपण जातो तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरला, इकडे खेळायला जातो, तिकडे गुलाल घेतो, पण आपल्या इथं कधीच नाही घेत ना आपण. बरोबर. दादा, या मैदान जेव्हा पुकारला किंवा 1-2 दिवस राहिले तेव्हा सगळी बोलत होती का हा मैदान होणार नाही, जमणार नाही, थार देऊ शकत नाही किंवा बक्षीस देऊ शकत नाही असं, कारण का बोलतात कॅन्सल करतील आणि एक रात्री नाही. आता बघा, त्याही दुसरी गोष्ट पण एक ऑप्शन चांगलं ठेवलेलं आहे, कारण मी आल्यानंतर त्याही 2-3 टाइम पुकारलं, ते मी ऐकलं की ज्याला जर कॅश पाहिजे असेल तर त्याची कॅश घेऊ शकता, गाडी पाहिजे तर गाडी घेऊ शकता. म्हणजे त्याही काय बैल मालकावरती पोहे नाही ठेवलेलं, कोणत्याही प्रकारचा अन्याय पण नाही केलेला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याही गटपास केले त्यांना पण ट्रॉफी दिल्यात ना. म्हणजे त्यांना पण आज जो गटपासवाला घरी जातोय तो पण आनंदाने काहीतरी घेऊन जाईल ना, की बाबा मी ट्रॉफी घेऊन गेलोय म्हणून. ते नियोजन चांगलं केलंय. बरोबर. दादा, जास्त वेळ नाही घेणार, आता थोड्या वेळानंतरच फायनलचा पेरा देखील निघणार आहे. पोरांना पण अपेक्षा लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या मैदानाकडे बघता किंवा आपल्या सर्जाकडे बघता? आज काय सर्जा कामगिरी करणारे तुम्हाला पण माहिती आहे, पण आता कसं आहे, शेवटी स्टार आहे, त्याच्या पुढं काय नाही.
चला शुभेच्छा देऊया. सगळे दिग्गज या मैदानामध्ये आलेले आहेत. एक चांगली भावाभावामध्ये पण लढत बघायला भेटणार आहे आणि एक चांगला याच्या मैदानामध्ये एक प्रश्नचिन्ह राहील की नक्कीच थार कोणाच्या नशिबामध्ये असेल, तो मान कोणाला भेटेल. खरं तर हे बघा नाना शेट्टी, या गोष्टींना आपल्याकडे आहेत. थार असू द्या, गाड्या असू द्या, फॉर्च्युनर, सगळ्या गोष्टी आहेत. पण हा जो मान आहे ना, हा मान जाम मोठा आहे. मी तुम्हाला काय सांगतो की एक छोटीशी वस्तू का नाही असो, पण ती मैदानातून घेऊन जातोय याचा जो अभिमान आहे, किंवा ती गाडी समजा माझ्याकडे आली की आणखीन कोणाकडे गेली, तर त्यांना जो त्या गाडीने म्हणजे आज आपली जशी मुलं आपल्याला कमवून देतात तसं आपल्या बैलांनी आपल्याला काहीतरी कमवून दिले नंदींनी, तसा तो अभिमान आहे ना. बरोबर आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी नंदी आपल्याला देतात, या गोष्टीचा अभिमान याच आहे. गोष्टीचा अभिमान आहे ना. नक्कीच नाना, वेळातनं वेळ काढून दिल्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आज एक चांगला काहीतरी विक्रम घडावा हीच अपेक्षा करतो. धन्यवाद दादा.